नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसांनंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बॉर्डर रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर ह्या बॉर्डर रांगोळ्या तुम्ही दारासमोर, देवासमोर ट्राय करू शकतात, उंबरठ्यावर ट्राय करू शकतात. तर अतिशय सोप्याच आहेत. तर 5 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वच रांगोळ्या काढायला सोप्या, दिसायला सुंदर अशाच आहे आणि तुम्हाला जमतील अशाच आहे. तर पहिली रांगोळी बघू शकता आपण आपली कॉमन डिझाइन, फुलाची डिझाइन काढून घेतली. 2 कलर कॉम्बिनेशन वापरलंय, पिवळा आणि व्हाईट. आणि अशा गोल चमच्याच्या मदतीने त्याला आकार देऊन घेतला आहे. आतमध्ये जो गॅप उरला आहे आकार दिल्यानंतर त्यामध्ये आपण पिवळा कलर टाकून घेतोय. तर नक्की ट्राय करा या रांगोळ्या. खूप सुंदर दिसणार आहे. आणि ही जी रांगोळी काढली त्याला थोडीशी जास्त रांगोळी लागणार आहे, कारण की फिंगर रांगोळीला जरा जास्त रांगोळी लागते. तर या फूल काढून झालं आहे आपलं. त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडला अशा सरळ लाईन काढून घेतल्या आणि आपल्याला हार्ट शेप काढायचा आहे. तर दोन्ही साईडला असे 2-2 टिपके काढून घेतले, म्हणजे दोन्ही साईडला 2-2 हार्ट काढायचे आपल्याला. आपण एक यावर शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्यात पूर्ण डिटेलमध्ये सांगितलंय, म्हणजे दाखवलंय कसं काढायचंय हा आकार हार्ट शेप. खूप सुंदर आणि नाजूक रांगोळी आहे ही. कलर कॉम्बिनेशन पण एकदम मिळतं जुळतं वापरलंय मी. नक्की ट्राय करा. आणि अशा छान-छान कमी वेळात होणाऱ्या सोप्या-सोप्या रांगोळ्या जर तुम्हाला रोज बघायच्या असतील, नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील आणि काही छोट्या-छोट्या टिप्स जर माहीत करून घ्यायच्या असतील रांगोळीबद्दल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं आणि जे पण मी पोस्ट टाकते, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. तर आपली ही पहिली रांगोळी रेडी झालेली बॉर्डर रांगोळी. एकदम सुंदर दिसते, नाजूक पण एकदम रांगोळी ही. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता मैत्रिणींनो. पहिली बॉर्डर रांगोळी झाली, आता दुसरी बॉर्डर रांगोळी. यामध्ये अशा 2 लाईन काढून घेतलेल्या. यावरही आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला मैत्रिणींनो. ज्या 2 लाईन काढल्या आहेत त्या जर थोड्या वाकड्या आल्या, थोड्या तिरप्या आल्या, तर त्या कशा सरळ करायच्या पट्टीच्या मदतीने, यावर एक शॉर्ट व्हिडिओ आता 2-3 दिवसापूर्वी बनवलेला आहे. नक्की बघा. आणि त्या 2 लाईन काढल्यानंतर आपण दोन्ही साईडला, अपोजिट साईडला 2 हार्ट काढले आणि 3 छोटे-छोटे टिपके काढून घेतलेत. आणि साईडने आपली जी नेहमीची कॉमन डिझाइन आहे ती काढून घेतोय. आपण जे व्हाईट कलरने टिपके काढले त्याऐवजी पिवळा कलर वापरला तरी सुंदर दिसेल. म्हणजे लाल, पिवळा आणि सफेद कलरचं कॉम्बिनेशन रांगोळीमध्ये सुंदर दिसतं. तर तुम्ही पिवळ्या कलरने पण रांगोळी काढू शकतात, म्हणजे ते केंद्रवर्धीने काढली ती. 3-3 टिपके काढले आणि नेहमीप्रमाणेच आपली जी डिझाइन आहे ती तयार करणार आहे. हे टूल जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर ऑनलाईनही घेऊ शकतात. मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. चेक करू शकतात. त्याला फॉन्डंट टूल किट म्हणतात. ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर रांगोळीसाठी किंवा दुसऱ्या काही गोष्टींसाठी आर्ट आणि क्राफ्ट रिलेटेड आहे ते. तर बघा आपली दुसरी रांगोळी रेडी झालेली आहे. 5 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. पुढची जी बॉर्डर रांगोळी ती फ्री हँड बॉर्डर रांगोळी आहे. बऱ्याच मैत्रिणींना फ्री हँड पण रांगोळ्या आवडतात. म्हणजे ज्यांचा हात असा वळतो, कर्व वगैरे काढायला त्यांच्यासाठी छान आहे ही डिझाइन. अपोजिट साइडमध्ये असे कर्व काढले 2 साइडला 2. ह्या ज्या फ्री हँड रांगोळ्या असतात त्यांना पण रांगोळी एवढी जास्त काही लागत नाही. फिंगर रांगोळीला जास्त रांगोळी लागते. ते भरगच्च दिसते रांगोळी. आणि सर्वच रांगोळ्या एकदम सोप्या-सोप्याच आहे. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय केल्या पाहिजे. आवर्जून काढाव्या अशा रांगोळ्या आहेत ह्या. आणि दोन्ही साईडला आपण नेहमीसारखीच आपली 3-3 पाकळ्यांची डिझाइन काढून घेतली आहे. आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे.
सोपी, सुंदर आणि दिसायला पण छान दिसते. पुढची रांगोळी 2 लाईन काढून घेतल्यात, सॉरी 3 लाईन काढून घेतल्यात आणि असा कर्व काढला एक खालच्या साईडने आणि एक वरच्या साईडने, म्हणजे मोराचा जो आकार देतो आपण कुयरीचा वगैरे, त्या पद्धतीने काढून घेतल्यात. त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा असा बोटाने. आणि जो कर्व दिलाय आपण त्याच्या साईडने असे दोन्ही साईडने 9-9 टिपके काढून घेतलेत मी मोठे मोठे. म्हणजे अर्धा गोलपर्यंतच काढले, पूर्ण नाही काढले. पुढे आपल्याला दुसरी डिझाईन काढायची त्यामुळे. आणि ह्या स्टिकच्या मदतीने त्याला पानासारखा आकार देऊन घेतलाय दोन्ही साईडला. आणि जे समोरची साईड उरली तिथे आपण असे मोठ्यापासून छोट्यापर्यंत असे 5 टिपके काढून घेतलेत. तर आपण ॲज अ मोर कन्सिडर करू आणि त्याला अशा चोच काढून घेतल्या. तर रांगोळ्या सुचल्या ना मैत्रिणींनो, एकदा तुम्ही काढायला बसले ना आपोआप सुचत जातं. त्यामुळे रोज प्रॅक्टिस करा, रोज रांगोळ्या काढा. काही दिवसांनी तुम्हाला माझी पण गरज नाही लागणार. एवढ्या छान रांगोळ्या तुम्ही काढायला लागाल. एकदम सुंदर आणि छान अशी रांगोळी तयार आहे. पुढची रांगोळी, बॉर्डर रांगोळी, सर्वात शेवटची रांगोळी आजच्या व्हिडिओमधली. जाडसर अशी बॉटलच्या साहाय्याने लाईन काढून घेतली आणि बोटाच्या मदतीने आपण एका लाईनचे 2 लाईन तयार केलेले आहेत. आणि त्याखाली असे पिवळ्या कलरचे मोठे मोठे 5 टिपके दिले आणि त्याला केंद्रवर्धिनीचा आकार देणार आहे. आजच्या रांगोळ्या बघितल्यानंतर कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा. ट्राय केले की नाही ते पण सांगा मला. आणि अशाच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रोज दारासमोर रांगोळी काढा. वेळ नसेल तर छोटीशी का होईना, एकदम आपल्या पंजा एवढी का होईना रांगोळी काढा. खूप छोट्या छोट्या रांगोळ्या पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. 2-2 मिनिटाच्या आत होणाऱ्या पण. आणि तुम्हाला तर अजिबातच वेळ नसेल मग तुम्ही स्टेन्सिलच्या मदतीने पण रांगोळ्या काढू शकतात. बऱ्याच स्टेन्सिल्स बाजारात अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला ऑनलाईनही मिळून जातील. तर कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या? नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.